हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम हरे जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम। जन्मालो हरे जन्मालो त्याचे जन्मालो आजी वेळे झाली साचे आजी वेळे झाले साचे आजी फळ झाले साचे आजी फळ झाले साचे फळ झाले साचे संभाळले संती तुम्ही संभाळले संती भय निरासली खंती भय निरासली खंती
आज फळ झाले झाले सण
टाळी वाजवा, सर्वांनी भजन करा. शिरोमणी सावता महाराज की, सद्गुरु जोग महाराज की, सद्गुरु गोदड महाराज की, अवधूत चिंतन श्री गुरुदेव गोपाल कृष्ण भगवान, प्रभु रामचंद्र भगवान, पवन सुत हनुमान, बोलो रे भाई सब संग, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, हर हर गणपती बाप्पा, बोला बोला बालू मामाच्या नावाने, हरावे 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 जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळिले संती, भय निरसली खंती, कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो, तुम्ही सांभाळिले संती, भय निरसली खंती, तुका म्हणे काळ आता करू न शके बळ, तुम्ही सांभाळिले संती, भय निरसली खंती, महायोग पीठे तटे मरत्यं वरं पुंडरीकाय धातु मुनींद्रहि, समागत तिष्ठं दमानदकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगं.
पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास धोका सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आवो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्यरू मस्तक हे पायावरी या वार करी संताच्या शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम जन्मालो त्याचे आजी फळ झाली साचे तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग देहुनिवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत श्री ज्ञानेश्वप्रिय जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा आणि मानवी जन्म मिळाल्यानंतर या जन्माची सार्थकता कशानं होते नवे नवे आम्हाला मानवी जन्म मिळाल्यानंतर आमच्या जन्माची सार्थकता कधी झाली आणि ती कोणामुळे झाली तो प्रतिपादित करणारा 4 चरणाचा संतपर प्रकरणातला अभंग विढाला पैकी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा सालाबाद प्रमाणे वैकुंठवासी हरिभक्तीपरायण श्री चिंबळेकर महाराज बाबा यांच्या प्रेरणेनं चालू असलेला आपला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह व वाल्मिकी रामायण पारायण सोहळा आणि लक्ष्मण शक्ती सोहळा श्री क्षेत्र शिराळ तालुका आष्टी जिल्हा बीड या ठिकाणी चालू आहे आणि त्यातली आजची 4थ्या दिवसाची कीर्तन सेवा समस्त ग्रामस्थ आयोजक नियोजक सप्ताह कमिटी यांच्या वतीनं माझ्या वाट्याला आली सर्वांना धन्यवाद गायनाच्या साथीसाठी जे या ठिकाणी दिग्गज उपस्थित आहेत आदरणीय स्वरसम्राट भजन सम्राट महाराष्ट्रातील गायन क्षेत्रातली सर्वात नावाजलेली जोडी गायन क्षेत्रामध्ये अतिशय सर्वात मोठं नाव आहे आणि तेवढंच गोड ज्यांचं गाणं आहे तेवढ्याच उंचीचं ज्यांचं गाणं आहे आपल्या परिसराचं वैभव आपल्या तालुक्याचं भूषण अखंड महाराष्ट्राचं भूषण आदरणीय हरिभक्तीपरायण माझ्या हृदयातील एक जिवलग व्यक्तिमत्व संजयजी बाबा हजारे एकदा जोरदार टाळी द्या त्याचबरोबर या माईकवरती जे गोड साथ करतायत स्वरसम्राट भजन सम्राट त्याच ताकदीचं त्याच तोलामोलाचं महाराष्ट्रातलं सर्वात मोठं रत्न गानगंधर्व स्वरसम्राट भजन सम्राट माझे जीवलग मित्र आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे सुनीलजी महाराज पवार एकदा जोरदार टाळी द्या त्याचबरोबर या मृदंगावरती जे गोड साथ करतायत ते आदरणीय हरिभक्तीपरायण आपल्या परिसराचं आपल्या भागाचं भूषण मृदंग सम्राट मृदंग मार्तंड जेवढ्या द्याव्यात तेवढ्या पदव्या कमीच आहेत आमचे ओंकारजी महाराज ननवरे एकदा जोरदार टाळी वाजवा त्याचबरोबर या मृदंगावरती जे गोड साथ करतायत ते आदरणीय हरिभक्तीपरायण मृदंग सम्राट मृदंग वैभव महाराष्ट्रातील एक मृदंगातलं रत्न मृदंग सम्राट आदरणीय हरिभक्तीपरायण प्रदीपजी महाराज बोराडे एकदा बाबांसाठी जरा जोरदार टाळी वाजवा गावातील परिसरातील सर्व भजनी मंडळ असेल ओंकार महाराजांची वारकरी शिक्षण संस्था असेल आदरणीय बाबा असतील त्याचबरोबर ज्यांची गोड साऊंड सिस्टम आहे आमचे राजूदादा झांबरे एकदा जोरदार सिस्टमसाठी जरा टाळी वाजवा 2-4 दिवस झालं कुठून बुडवून आलता काय माहीत का इथंच चालू होतं मग दुसरीकडून आलता होय 3 दिवस झालं तुमच्याच तालुक्यात कीर्तनं चालू आहेत अगदी गोड आयोजन नियोजन आहे स्टेजवरती बसलेले सगळं सामाजिक आर्थिक खालचे सगळे सामाजिक आर्थिक राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर असतील शूटिंग जे करतायत ते जरंगी लाईव्ह एकदा त्यांच्यासाठी बी जरा जोरदार टाळी वाजवा त्यांच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका ज्यांनी आजचं कीर्तनाचं माझं मानधन घेतलंय श्री श्रीधरजी माणिकराव आजवे एकदा जरा त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळी वाजवा कारण कसं असतंय गौतम काका ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी त्यांच्यामुळे आपण इथं वाढले तर वाढलं अजून 2-4 वेळा नाव घेतल्यावर 2-4 हजार बघू आपलं विठाला विठाला अभंग जगद्गुरु तुकोबरा यांचा आहे थोडा बेस दे अभंग जगद्गुरु तुकोबरा यांचा आहे आणि या अभंगात जगद्गुरु तुकोबरा या सार्थकी जीवनाची भूमिका प्रतिपादित करतायत तसं पाहायला गेलं तर बसलेल्या या मृत्यूलोकात जीवन नावाची संधी प्रत्येकालाच मिळाली की बाबा या मृत्यूलोकात जीवन नावाची संधी प्रत्येकालाच मिळाली पण प्रत्येकाला जीवन नावाची संधी कळाली असं अजिबात नाही आणि ज्यांना ज्यांना जीवन नावाची संधी कळाली त्यांनी मात्र त्या संधीचं सोनं करून मिळालेला काल सार्थक करण्याचा प्रयत्न केला महाराज म्हणतात आम्हालाही मृत्यूलोकात जीवन नावाची संधी मिळाली पण जीवन नावाची संधी मिळाल्यानंतर आम्ही शांत बसलो नाही जिने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे
ज्या भगवंतानं अनमोल किमतीचा नरजन्म ज्या निमित्तानं दिलाय, ज्या कारणानं दिलाय, ते काम आम्ही आयुष्यभर करण्याचा प्रयत्न केला आणि याची फलश्रुती आमच्या जन्माची सफलता झाली. जन्म आलो त्याची आजी फळ झाली साची. आता आजी नेमका दिवस कोणता तो अभंगाच्या पहिल्या चरणाकडे जाताना नमूद करेल, तसं पुढे जाणार नाही. महाराज तुम्ही म्हणताय तुमचा जन्म सफल झाला, तुमच्या जन्माचं खरं सार्थकी साचं उत्तम चांगलं फळ मिळालं, पण नेमकं जीवनात आलं कोण की त्यांच्यामुळे तुमच्या जन्माची सार्थकता झाली. महाराज म्हणताय तुम्ही सांभाळिले संती. संत आमच्या जीवनात आले ना, आमच्या जन्माची सफलता झाली. पण महाराज एक शंका आहे हो, त्या सार्थकतेच्या बाबतीत बोलायचं झालं तर आम्ही सामान्य संसार करणारी जीव, सामान्य संसार करणारी माणसं, आवाज सगळ्याला स्पष्ट येतोय ना? येतोय ना आवाज स्पष्ट? आम्ही सामान्य संसार करणारे जीव, आम्ही सामान्य संसार करणारी माणसं असं म्हणत असतोय, जर आमचा प्रपंच चांगला आहे तर आमचं काय चाललंय? तुम्ही बोला, टेन्शन घेऊ नका. प्रपंच चांगला आहे तर आमचं काय चाललंय? चांगलं चाललंय. आणि त्या चांगल्याच्या अनुषंगाने जर बोलायला गेलं तुकोबऱ्या, तर तुमचा प्रपंच काही चांगला हा तुकोबऱ्या, तुमचा प्रपंच काय चांगला? बोला की तुम्ही चांगला. हसत आहेच माझ्याकडे बघा. आता मी कसं समजायचं? बरं बाबा तुमचं नाव काय? टुपीवाले बाबा. हा अशोक बाबा. वा. आता यांना पटवून देऊ तुकोबऱ्याचा प्रपंच कसा होता. आपण दोघं जण, तुम्ही माझे आजोबा, मी तुमचा नातू. आता टेन्शन घ्यायचं नाही. अशोक काका ना? अशोक काका तुम्हाला मुली किती हो? दुसरा आजोबा करा. बाबा तुमचं नाव काय? तुमचं नाव काय? हा तुम्हाला माहिती का? मुली आहे की समोर बघायचं, बघा बरं थांबा, मी तसं पटवून दिल्याशिवाय पुढे जात नसतो. अख्ख्या गावाला येडा आणीन पण पटवूनच देईन. हा तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुमचं नाव काय? हौसराव काका. मुली आहेत? आधी हे सांग. हा आता जाऊन दे, आता पटलं. हौसराव का? मुली आहेत ना? तुम्हाला मुली किती? 3. लग्न झालेत? हा. मुलं किती? 1. 3 मुली 1 मुलगा. जमीन किती? हा. आता ह्या पर्सनल गोष्टी तर विचारत नसतात, पण यांना पटवून द्यायचंय म्हणून विचारतो. 8 एकर जमीन आहे. इको थोडा कमी करा ना बेस द्यायला. 8 एकर जमीन आहे, 3 मुली 1 मुलगा. मग मला सांगा, तुम्ही त्या 3 मुलीचा विवाह तुमच्यापेक्षा इष्टे ज्याच्याकडे कमी का बरोबर येत आहे का मोठा बघून दिला? वाह, जरा टाळी द्या आता एकदा. आणि संजू बाबा, हे बापाचं कर्तव्य. बापानं यात कुचराई करता कामा नये. आपल्यापेक्षा मुलीला मोठं स्थळ बघून दिलं पाहिजे. सगळ्यात मुलगा संस्कारी असला पाहिजे. बरोबर आहे ना? मग आता तुम्ही बोलताय, आपण काय करतोय? सामान्य माणसं आपल्यापेक्षा मोठं स्थळ बाबा बघतोय. आता तुकोबरायांकडे जातो मी. तुकोबराय म्हणतात माझे सासरे, माझे नाही तुकोबरायाचे. तुकोबराय म्हणतात माझे सासरे पुण्याचे कोण आहेत? आप्पाजी गुळवे. आणि आप्पाजी गुळवेंकडे कमीत कमी 36 एकर ऊस होता. बरोबर आहे? किती? 36 एकर. 35-36च्या मेहनत राहायचं कायम. 36 एकर ऊस होता. मग बाकीचं कांजाळ कडू गावात कुसाळ किती असतील बघून घ्या, पण ऊस किती? मग 36 एकर ऊस असणाऱ्या बापाची लेक माझी बायको आहे. माझी ना, परत माझ्याकडे येतात. तुकोबराय म्हणतात 36 एकर ऊस असणाऱ्या बापाची लेक माझी कोण आहे? बायको आहे, माझी पत्नी आहे. मग तुम्ही बोलताय त्या अनुषंगाने. मग सासरा तसा तर सासरा तसा तर बाबा जावाई बारीक असेल का? तुम्ही बोलताय त्या अनुषंगाने. कमीत कमी बरोबरीत तरी असेल ना? नक्कीच बरोबरीत तरी असेल ना. तुकोबराय म्हणतात माझा प्रपंच बारीक नव्हता, लय जहागीरदार होतो मी, पण मी त्या प्रपंचावरती तुळशी पत्र ठेवलं. पण का? संसाराच्या नावे गालोली अशूय, संसाराच्या नावे गालोली अशून्य, संसाराच्या नावे गालोली अशून्य, संसाराच्या नावे गालोली
वाजवा जरा टाळी. मी परमार्थ साधण्यासाठी त्या संसारावरती तुळशी पत्र ठेवलं. संसाराच्या नावे घालोनी या शून्य, वाढता हा पुण्य धर्म केला किंवा जाळोनी संसार बैसलो अंगणी. पण महाराज संत जीवनात आले, आता मान्य केलं. फायदा काय झाला? महाराज म्हणतात दोन फायदे सांगतो. भय निरस लिखंती. या जगात सर्वात मोठं भय कशाचं आहे? मरणाला. मरणाचं आहे ना. पण महाराज म्हणतात राहिलं नाही ना माझ्या जीवनात, मरण माझे मरून गेले, मजला केले अमर. खंतीबद्दल काय बोलालो तुकोबराया? तुकोबराय म्हणतात प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही खंत आहे, पण माझ्या जीवनात राहिलीच नाही. नासोनिया गेली खंती, सहज स्थिती भोगाची. मग आता जीवनाबद्दल काय बोलाल? बस की आता बोलायला राहिलं काय? ज्याच्या प्राप्तीसाठी आम्ही मृत्यू लोकात आलो ते देव उभा मागे पुढे, उगवी कोडे संकट. आता कृतकृत्याची प्रत्येकाची बाबा व्याख्या वेगळी. मला कुणाची घेण्यात अजिबात इंटरेस्ट नाही. मला या जगातली सगळ्यात शेवटची व्याख्या घ्यायची. जे मिळवल्यानंतर या जगात काहीच मिळवायची अपेक्षा राहत नाही का, त्याला म्हणतात कृतकृत्य. आणि असा या जगात एकच आहे जो विठेवरती उभा आहे. महाराज म्हणतात त्याला आम्ही मिळवला, कृतकृत्य झालो, इच्छा केली ती पावलो, खुंटलिया धावा तृष्णेची. आम्ही निश्चिंत झालो आहे. पण महाराज घडलं कुणामुळं? तुम्ही सांभाळले संती. मग महाराज त्या काळाच्या बाबतीत असं आहे, काळानं आतापर्यंत गरीब असू द्या श्रीमंत असू द्या कोणालाच मोजलं नाही. तुमचं काय म्हणणं आहे? महाराज म्हणतात जगाच्या यादीत मला बसायचं नाही. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, काळ गुलाम सलाम करी, तुका या घरी राबत असे. एवढंच नाही तर नुसतं माझं नाव घेतलं तरी तुकाराम अतिशय गोड. नुसतं माझं नाव घेतलं तरी तुका राम नाम घेता का प्रेम धन्य तुकोबा समर्थ. जिने केला हा पुरुषार्थ तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. पण हे घडलं कोणामुळं? तुम्ही सांभाळिले संती, भय निरसली खंती. अशा काहीशा आशयाचा 4 चरणाचा मानवी जीवाला सार्थकतेकडे घेऊन जाणारा संत प्रकरणातला अभंग विढाला. अगदी फक्त 1 तास हातात शिल्लक आहे. एकाही मिनिटाचं विषयांतर न करता डायरेक्ट अभंगाकडे जाणारे. आज बऱ्याच गोष्टी माझ्या वाट्याला दिलेल्या आहेत. प्रत्येकाची इच्छा, तरुण मुलं या ठिकाणी बऱ्याच सगळ्याच्या इच्छा पूर्ण करता करता मला अभंगाला न्याय द्यायचा आहे. ऐका, अभंगाची मेन भूमिका आहे सार्थकी जीवनाची. आणि सुनील बाबा, सार्थकतेच्या बाबतीत बोलायचं झालं तर जी गोष्ट ज्या कामासाठी मिळाली आहे त्या कामासाठी जर तिचा यथासांग वापर होत असेल तर त्या गोष्टीची सार्थकता आहे, नाहीतर तिची निरर्थकता आहे. माझ्या पुढे बसलेले तुम्ही सगळे साहजिक शेतकरी असाल, बरोबर ना? तुम्ही फक्त बिंदास बोला. जितकं तुम्ही बोलाल तितकं कीर्तन अजून रंगल. त्यामुळे सगळ्यांनी साथ द्यायची. एक तर पावसाने गोळ केलाय, आम्ही आमचं मूड मध्ये येतोय, आम्ही अजून मूड जाऊ दिला नाही. आमचं हसत हसत सगळं झालंय आतापर्यंत. त्यामुळं अगदी तुम्ही फ्रेश बसायचं, टेन्शन घ्यायचं नाही. त्याची बी गरज आहे. झालं असं अवकाळ गाबणं तरी काय आता घ्यायचं पदरात पडून, काय त्याला टेन्शन घ्यायचं तेव्हा? आता जरा लक्ष द्या. सगळे तुम्ही शेतकरी वर्गातील, बरोबर ना? मला एक सांगा, आपण बियाणं आणतो. बियाणं कशाला आणतो? पेरायला. बरं, बियाणं आणलं आणि पेरलं. पेरल्यानंतर ते बियाणं उगवलं तर त्या बियाण्याची सार्थकता का नाही? उगवलं तर उगवलं तर सार्थकता, नाही तर ओ महाराज त्याची काय निरर्थकता. नाही उगवलं तर आपण म्हणतो हे मातीत गेला का, म्हणतो ना. अजून असंच म्हणतो लागा, हे वाया गेलं. अजून बी एक शब्द आहे, मोघम गेलं लागा, म्हणतो ना. बोलता बोलता बाबा आपण असं बी बोलतो, एखाद्याचं बोलणं बी मोघम असतं. मोघम म्हणजे कसं? बिनबुडाचं बोलणं. म्हणजे ज्याच्या बोलण्याला बुड पण नाही आणि ज्याच्या बोलण्याला शेंडा पण नाही, त्याला काय म्हणतात? मोघम म्हणतात. आणि मी मोघम बोलणाऱ्यातला नाही. पण गावात एक तरी असं असतं ज्याच्या बोलण्याकडे अख्ख्या गावाचं लक्ष नसतं. लोक म्हणतात जाऊ द्याला का 5 मिनिटांनंतर काय वराडले त्याच्या लक्षात राहत नाही, कुठं ते येणार लागते, त्याला काय म्हणतात? मोघम. मी मोघम बोलणाऱ्यातला नाही. मी पटवून देतो, गीतेनं शब्द वापरला, मोघाशा मोघ कर्मानो. आणि ज्ञानोबराया सुद्धा ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायात 172 क्रमांकाच्या ओवीत मोघ शब्द वापरतायत. माऊली किती गोड बोलतायत बघा. या लागी जन्म लेते मोघ,
जैसे वारशिवेन मेघ का मृगजळाचे तरंग दुरोणीच पहावे. बसलेले जसं पावसाविना आलेले ढग निरर्थक आहेत, जसं पाण्याविना भासणार मृगजळ व्यर्थ आहे ना, तसं जी व्यक्ती भजन करत नाही का त्या व्यक्तीचं जीवन निरर्थक आहे. तस्य जन्म निरर्थक. कारण मिळाला देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. किंवा आउट हात का मानव देह अल्लाह ने तुझको दिया, खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. किंवा दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडशी नारायण नाशे जीव पण भोरग. अजून याला थोडा बेस वाढवा. बसलेले कशासाठी मिळाला देह? भजनासाठी. बरं आई किती गोमटा दिला हो, जिथं नाक पाहिजे तिथं नाक, डोळे पाहिजे तिथे डोळे, हात पाहिजे तिथं हात, किती सुंदर दिला. अगदी याला काही क्षणाची नटवायची गरज नाही तरी लोक याला किती नटवतात, लय नटवतात. कोण फेअर अँड लवली लावतंय, कोण पावडरी लावतंय, कोण काय लावतंय काय माहिती, कोण काजळ लावतंय तर कोण लाली लावतंय तर काय. ते महिला मंडळ फेअर अँड लवली माहिती का? फेअर अँड लवली माहिती का? माहिती कशाची म्हणावं, किलो किलो लागत आम्हाला माहिती कशाची दावा ते. आणि महाराज असं आहे ते जाहिरातीसारखंच लोक उपानतात. जशी जाहिरात तशी लोक उपानतात. ते आता मध्ये ते ह्याची काशीची जाहिरात आली, प्रयागराज ती कुंभयात्रा. बाबा लोक चिंगरू चिंगरू मिली, लोक दामाने जाईनाच, गावलं की पळायची, गावलं की पळायची. ती तशीच जाहिरात जसं पेरल तसं माणसं ते वागत आहेत. ती पाहिजे का त्या ह्याची जाहिरात फेअर अँड लवलीची? ते फेअर अँड लवलीच्या जाहिरातीत आई असं दावलंय, फेअर अँड लवली लावल्यावर माणूस गोरा होतो. त्या फेअर अँड लवलीच्या जाहिरातीत असं दावलंय, फेअर अँड लवली लावल्यावर माणूस गोरा होतो. बरं खरंच सांगा बरं, फेअर अँड लवली लावून जर माणूस गोरा होत असता, फेअर अँड लवली लावून जर माणूस गोरा होता असता तर राजू शेट मी रोज एवढे पैसे कमावतो. काय म्हणला बुवा? मी रोज एवढे पैसे कमावतो, तुम्ही फक्त तोंडाला लावताय, ते बी महिनाभर 5 रुपयाची टिकून टिकून. मी फेअर अँड लवलीच्या टप्प्यात रोज झोपून आंघोळ करू शकतो. मग खरं सांगा बरं, मी असा काळा राहिलो असतो का? ती अजून एक जाहिरात आहे पार्लेजी बिस्किटची. सर ती पार्लेजी बिस्किटची जाहिरात, ती पार्लेजी बिस्किटच्या जाहिरातीत असं धावलंय, बिस्किट खाल्यावर म्हातारी उड्या मारताना धावली. बरं खरं सांगा, ओ महाराज बिस्किट खाऊन जर म्हातारी उड्या मारित असते तर म्हातारी आपण किराणा दुकानात नसते का जापानली, खा बिस्किट मार उड्या. त्या अजून बी एक जाहिरात आहे थम्सअपची. थम्सअप, ते थम्सअप शाहरुख खानची जाहिरात आहे. ते थम्सअपची बाटली हातात घेतं, झाकान काढित 2 घोट लावित आणि हवेत उरटन सांगतं डर के आगे जीत है. बरं खरंच सांगा बरं प्रामाणिकपणे, ते थम्सअप पिऊन माणूस जर हवेत उडत असता तर आम्ही गाडी आणि एवढा गोळ कशाला केला असता? काल कशाला घेतली असती गाडी? डायरेक्ट 2 पॅक गडी हवेत, डायरेक्ट कीर्तनाच्या ठिकाणी फेटा बांधून. हा विनोद नाही, ही वस्तुस्थिती. हा विनोद नाही, या प्रत्येक गोष्टीमध्ये केमिकल आहे. आणि जेवढं केमिकल तुम्ही शरीरावरती लावाल आणि आतमध्ये शरीराच्या घालाल तेवढं आजाराला बळी पडून लवकर मराल. काय म्हणणं आहे तुमचं? बरं इतका गोमटा दिलाय, जाग्यावर इतका गोमटा दिलाय, कशासाठी दिलाय? देवे दिला देह भजना गोमटा. आणि जर भजनासाठी वापरत नसाल तर याची निरर्थकता आहे. पहिला मोर्चा माझा नामदेवरायाकडे असेल. नामदेवराय जीवन नावाची संधी जशी प्रत्येकाला मिळाली तशी आम्हालाही मिळाली. पण त्या जीवन नावाच्या संधीत आयुष्यात एकदा तरी आम्हाला म्हणायचं आहे, जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. हे प्रमाण, हे वाक्य आमच्या मुखाला येण्यासाठी आम्ही नेमकं काय करायला पाहिजे बघायचं का? नाथ बाबा नामदेवराय काय म्हणतायत? उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. जागे भारे
नामदेवराया काकड्या सांगतायत उठा जागे व्हारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माता चुकवी व्यथा जन्माच्या किंवा जगजोगी जगजोगी जाग जाग बोलते किंवा आता जागा रे भाई नो जाग जागा रे बाई नो जागा हे आता जागा रे बाई नो जागा आता जागा रे बाई नो जागा बाई नो जागा आता जागा रे बहिणो जागा चोर निजल्या नाडूनी बागा बाबा तरी लोकांनी भजन केलं नाही आणि नाही भजन केल्यावर कशी फसगत निर्माण होते जरा एवढं उदाहरण लक्ष देऊन ऐका एवढं उदाहरण घेऊन जा आतापर्यंत इथून पुढचं आपलं जीवन सफल झालं म्हणून समजा ऐका एकदा काय झालं एका प्रांताचा राजा शिकार करायला जंगलात गेला आता राजा मलिक त्याचा छंदच ना शिकार करणं शिकार करायला जंगलात गेला धनुष्य घेतला धनुष्याला बाण लावला नेम साधला प्राणी मारणार तेवढ्यात राजाचा चुकून पाय एका विषारी सापाव पडला आता सापाव पाय पडल्यावर साप गुदगुले करीतो तुमच्याकडं गोंधळतो नाही नाही बरं वाटतंय अजून दोनदा ते कसं आहे चुकून पडू दे अथवा जाणून बुजून पडू दे त्याचा स्वभाव आहे दंश करणं साप राजाला चावणार तेवढ्यात राजाच्या पाठीमागं लाकूड थोडे लाकडाची मुळी घेऊन निघाला त्यानं बघितलं बापरे प्रांताचा राजा आहे आणि नजर चुकेन राजाचा पाय विषारी सापाव पाडलाय आणि जर अर्ध्या मिनिटात राजा पाय उचलत नाही तर राजाला साप काय करतोय चावतोय आणि जर राजाला साप चावतोय राजा एका मिनिटात काय होतोय मरतोय आणि जर राजा मरतोय तर प्रजेचं काय कुणाच्या मनात शंका आहे लाकूड तोडायच्या त्यानं मागचा पुढचा विचार केला नाही लाकडाची मुळी फेकून दिली पळत पळत गेला राजाला खाली ढकललं राजाचा नेम चुकला राजा वैतागला बावळट आहेस का रे मूर्ख आहेस का अक्कल नावाची गोष्ट देवाने जरा देताना कमी दिली का तुला अरे तुला माहित नाही का मी कोण आहे अहो राजेसाहेब तुम्हाला कोण ओळखत नाही तुम्ही प्रांताचे मालक आहेत तुम्ही आमचे राजे तुम्ही आमचे धनी आहेत तुम्हाला कोण ओळखत नाही फक्त तुम्हीच गरीबाला ओळखत नाही पण का ढकलून दिलं रे मला पलीकडे बघताय का सळसळ कर जाणारा साप बघितला बापरे पाय पाडला होता हो म्हणजे चावला असता हो म्हणजे चावला असता तर मी मेलो असतो हो म्हणजे अप्रत्यक्षरित्या मला याची जाणीव करून देतोय का की आता मी जिवंत येतो तुझ्यामुळे अहो तेच पटवून देतो आता जसं श्वास घेताय ही माझी कृपा आहे पण काय करतोस रे तू काय नाही रोज या जंगलात येतो दिवसभर वाळे लाकडं गोळा करतो घरी घेऊन जातो चुलीत टाकतो त्याचा कोळसा करतो शेजारच्या 2-4 गावांनी विकतो आणि त्याच्यावरती माझा घर प्रपंच चालतो आता हे काही करायची गरज नाही चल माझ्या राजधानीत बारक्या माणसाचा जीव वाचवलाय का राजा आहे मी चल राजधानीत बोराडे महाराज राजधानीत नेलं प्रधानजीला जवळ बोलवलं प्रधानजी इकडे यावं काय हो राजे साहेब आपल्या राज्यात चन्नाची बाग किती इको कमी करा सगळं आपल्या राज्यात चन्नाची बाग किती राजेसाहेब मोजून 2,500 एकर आहे लगेच तोय आडेली मोजून 1,000 एकर आहे मग एक काम करता एक कोरा कागद घ्या त्याच्यावरती 5 एकराचं बक्षीस पत्र करा त्याच्यावरती माझी मुद्रा लावा सही करायला माझ्याकडे घेऊन या बाबा त्यावेळेस काय तलाठी ग्रामसेवक तहसीलदार होते काय राजा बोलेन दल आले राजाने सही केली कागद लाकूड तोड्याच्या हातात देणार पण तत्पूर्वी बसलेले ऐकून जा एका एकरात कसं बिन किती बी चंदन येऊ द्या कमीत कमी 3 कोटीचं होतं लावताय काय नगाय लावायच्या भानगडीत पडून नाही तर 10 आणि 13 संगत जेलमध्ये करावं लागेल त्याला परवानगी लागत एका एकरात किती ते बघितलं असेल ना पुष्पा झुकेगा नाही साला आतापर्यंत चित्रपट सृष्टीने निर्माण केलेलं भंगार संगार चित्रपट आम्ही बघितले गड्या पण एक आता सगळ्याच्या पायाला हात लावून विनंती असेल गड्या आता हिंदू म्हणून जन्माला आलोय ना आपण तर एकदा छावा बघून घ्या कळेल माझ्या संभाजीराजाचं बलिदान काय
माझ्या संभाजीराजानं कशासाठी त्याग केला? सुनील बाबा आतापर्यंत संजू बाबा संभाजी महाराजांच्या बाबतीत बोलायचं झालं तर लोक दोनच शब्दात वर्णन करायचे, एक तर राजा रगेल होता आणि दुसरा म्हणजे राजा रंगेल होता. अरे लाजा वाटायला पाहिजे आम्हाला. ज्या राजाने 39-40 दिवस अन्याय सहन केला, अत्याचार सहन केला. अरे तो औरंग्या सांगत होता, तुम्ही म्हणाला औरंग्या म्हणला डायरेक्ट, मग माझा चुलताय काय त्याला आवाज जाऊ बोलायला? तो औरंग्याला सांगत होता, ए संभा कबूल कर लो इस्लाम, हम तुम्हें छोड़ देंगे. अरे हट, वाघाच्या पुढची औलाद आहे, जन्माला पण हिंदू म्हणूनच आलो आहे आणि मरताना पण हिंदू म्हणूनच मरेल, लक्षात ठेव. नाही चुकला, जीभ बाहेर काढली बाबा तरी नाही शरण गेला, डोळे बाहेर काढले तरी नाही शरण गेला, शेवटी खाली झुकत नाही, गुडघ्याच्या वाट्या काढल्या तरी नाही शरण गेला. आणि मग तो औरंग्या सांगत होता, अरे हमारे यहाँ ऐसा एक भी शख्स क्यों नहीं पैदा होता? अरे क्यों, कैसा होगा? उसके लिए शिवाजी महाराज के संस्कार वो माँ जाऊ का संस्कार रहना चाहिए. कुणाच्या बी घरी अशी मुलं जन्माला येत नाहीत रे, त्याच्यासाठी संस्कार चांगले लागतात, ते रक्तात असावं लागतं. तुमच्या रक्तात तुझा पोरगा तुला फितूर निघायला लागला, नाही शरण गेला. जरा पुढे जाऊन बोलतो बरं का दिनेश दादा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्या सल्तनीचे फक्त सरदार आपलीकडे आक्रमण करायला येत होते. बाबा औरंगजेब डायरेक्ट संभाजी महाराजांच्या काळात तळ ठुकून महाराष्ट्रात बसला होता. काय लढाई करावं लागली असेल. याच्या पुढे जाऊन बोलतो, जर शिवाजी महाराजांनी एवढं आयुष्य जर माझ्या संभाजी महाराजांना मिळालं असतं ना बाबा, तर बापापेक्षा लेकाचा इतिहास लय मोठा असता, लय मोठा असता. आता त्यात फक्त एकच जरा चुकीचं दावलंय असं त्यांचं म्हणणं आहे, आपलं तर अजिबात नाही गड्या. त्यांचं एक म्हणणं आहे, ती औरंग्याच्या छताडात लात मारली नव्हती. ऐ कस काय मारली नव्हती? लका 100 जणांना पकडून सुद्धा तुमच्या बापाला ऐकत नव्हता संभाजी महाराज, मग एक लात घालाय जरा कमी करताय. उलट माझं तर म्हणणं, एक येऊन नसन बागितलं 10 तरी हाणले असते. आणि हे मी उघड बोलतो, मी काय भेद नाही, तसलं टेन्शन काय घ्यायचं नाही. धर्माच्या बाजूने बोलताना अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. एका मिनिटात मारतील, पण संजू भाऊ आपण जरी मेलो तरी ही जी नारदाची गांधी ही गादी हिंदू धर्माच्या बाजूने कायम बोलतच राहील, हे लक्षात ठेवा. चला जागेवरती या, जास्त विषयांतर नाही करणार. शेवटी मला 10-5 मिनिटं त्या विषयाला न्याय द्यायचा आहे, ऐकून जा. एका एकरात किती झाले? हा ही विसरू नका तुम्ही, हा हिथं थांबा. मी कुठे बी जाऊ द्या, मी तुम्हाला जागेवर आणणार म्हणजे आणणार. एका एकरात किती कोटी? 5 एकराचे पैसे झाले किती? 5 15 कोटी. बरं 15 कोटी त्या लाकूड तोड्याला मिळाल्या. राजू शेठ लाकूड तोड्याला लाकडं तोडायला जायची गरज आहे बाई. आपल्याला एखाद्याने 15 कोटी दिले, आपण जाईन काय सिस्टम लावाय? लावाच लागलं, आपलं जीवनच त्याच्याशिवाय करमायचं नाही आपल्याला, बरोबर आहे ना? 15 कोटी दिल्यावर लाकूड तोडाय काय जायची गरज आहे? काहीच गरज नाही. 2 वर्ष निघून गेली, 2 वर्षानंतर राजा पुन्हा जंगलात फेरफटका मारायला गेला. संजू बाबा त्याच्या लक्षात आलं, 2 वर्षापूर्वी या लाकूड तोड्याला 5 एकराची बाग दिली. आता यानं विकली असेल, गाडी घर नोकर चाकर सगळं याच्याकडे असेल. आणि जिथं दिली का तिथं नेऊन असा राजानं रथ उभा केला आणि 5 एकराकडे असं फिरून बघितलं. जसं फिरून बघितलं का तसं राजाचं बी डोळं फिरलं. जिकडे बघीन तिकडे कोळसा आणि राख दिसायचा. तर ह्याचा धंदाच कोळशाचा ना. ह्याला साग दिलं काय, चंदन दिलं काय, हे काय करणार आहे? जाळणारच आहे. का कोळसा झाला बघाय, राजा खाली उतरला, तेवढ्यात लाकूड तोड्या पळत आला, राजाच्या चरणावरती नतमस्तक झाला. राजा साहेब लय उपकार झाले हो तुमचे. काय झालं? काही नाही, 2 वर्षापूर्वी लाकडं तोडाय तिकडे जावं लागायचं. आता किती सोपं गेलं. आता माझ्या घराशेजारी मला 5 एकराची बाग दिली. आता लांब जावं लागत नाही. आता सकाळ उठतोय, पारुशा तोंडाने हातात कुरार घेतोय, त्यातली 2-4 झाडं झपकावतोय, खपकावतोय, तुडीतोय, त्यालाच घरी आणतोय, त्यालाच चुलीत टाकीतोय, त्याचाच कोळसा करतोय. आता त्याला शिराळ मध्येच गिरायक लागत आहे. का बरं? काय साऊंड बंद आहेत का? त्याचाच कोळसा करतोय ना, आता त्याला शिराळ मध्येच गिरायक लागत आहे. का बरं? वास मारतय ना ती छन्नाच आहे. म्हणलं म्हणजे 5 एकराचा कोळसा केला काय? म्हणलं मोजून बघा ना मापात पाप नाही. तो म्हणला एखादी दपली बिपली शिल्लक आहे का? मावशाव दपली कळती का? गॅसच दपली कळती ना? तो म्हणला दपली नाही पण इको कमी करा, घुमत आहे ते पत्र्यामुळे जरा होत आहे ते, असू द्या. तो म्हणला दपली नाही पण कुऱ्हाडीचा दांडा आणू का? राजा म्हणला आण. राजानं कुऱ्हाडीचा दांडा हातात घेतला, बाह्या माग सारले, इकायला नाही गेला. त्यानं तेच लाकूड तोड्याच्या हातात दिलं आणि त्याला सांगितलं जा पलीकडे चन्नाचा व्यापारी, त्याला विचार या लाकडाची किंमत काय. राजानं पाठवलंय वो, हातभर लाकड आहे, बेस द्यायला. बेस नसला किती घुमतय जास्त असून.
हातभर लाकड आहे, काय किंमत होईल? वाज घेतला, मलयागिरी चंदन आहे. अरे जर अजून भरपूर असतील तर कोट्यावधी रुपये देतो. तो म्हणला भरपूर नाही पण 5 एकर होती, पण पट्ट्याने कोळसा गेलाय मला. एवढ्या दांड्या सांगतात. तो मला 10,000 देतो दांड्याचं. पळतच राजाकडे आला. रायसाहेब 10,000 म्हणताय दांड्याचं? हो. आता राजाने विचारला प्रश्न, लाकूड तोड्याने दिलेलं उत्तर घरी घेऊन जा, माझं कीर्तन सफल होईल, तुमचा सप्ताह सफल होईल. आता राजाने विचारलं तुला किती एकर दिली ती? तू काय केलं? कितीचा विकला? 5,000. ती दांड्याचं म्हणताय किती? तुला काय कळलं कर? आणि कळल्यावर माणसानं नम्र व्हायला पाहिजे. तू हात जोडून उभा आहे, आपली चूक झाली, आपण काशी केली, ती गप्प म्हणते. त्यांना हात जोडला आणि राजाला सांगायला लागला, राजेसाहेब कळलं बर का, पण राजेसाहेब आता कळून काय उपयोग आहे? आता वेळ निघून गेली ना, आता कोळसा झाला ना, आता काय परत चंदन होत असतंय काय कोळशाचं? का परत तुम्ही देताय 5 एकर? मला झपकीनच 5 एकर नाव काढलं. बापाची पिंड काय म्हणला अजून म्हणला, म्हणजे ह्याचा बी कोळसा करायचा आहे का? म्हणजे हे कोणाचं चाललंय? लोक चांगलीच राहू, डायरेक्ट आपलं आउट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया. आउट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया. आउट हात बोला बोला. आउट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया. आउट हात का का मानव देह अल्लाह ने तुझको दिया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. बसलेले हे राजाचं लाकूड तोड्याचं उदाहरण चाललं नाही, जरा लक्ष देऊन ऐका. आपल्याला ही देहरूपी इमारत मिळाली का? ही एक प्रकारचं चंदनच आहे. आणि एवढी गोड इमारत देऊन जर भजन नसल करत तर नाही तरी गेला जन्म वाया, सांगतो तुम्हाशी भजारे. एका वाक्यात सांगून जातो कडे मानवी जगाचं सार. मिळालंय चंदन बसलेले, मिळालंय चंदन, याचा फक्त कोळसा होऊ देऊ नका, म्हणजे जन्म सफल आहे. आता काय काय महाराज म्हणतील व्हायचा राहिला का? आमच्या निमी अर्ध्या गावरे मसन वाटत गेले, फक्त लोक आम्हालाच न्यायची वाट पाहतात. पण जाऊ द्या ना, 1 तास उरला. खटवांग आहे 7 दिवस परीक्षिती, 1 तासात खटवांग राजासारख्याचा उद्धार आहे, 7 दिवसात परीक्षिती राजासारख्याचा उद्धार आहे. तर निश्चित आपल्याला याच्या पुढे भरपूर आयुष्य घडे. मग जाऊ द्या, मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहेत. आता कळले तर मग आता तरी पुढे हाची उपदेश नका करू ना अशा आयुष्याचा. मग अजून बी कळत नसल तर मग विसरली तर या थोर झाली हानी, पचतीला खाणी. संजू बाबा तरी लोकांनी भजन नाही केलं. मग लागोनी पाया विनवितो तुम्हाला खरी टाळी बोला. मग तरी नाही भजन केलं. मग म्हणतात किती सांगू तरी नाही कती भटकीचे पुढे शिंदळीचे रड दिलं, तरी बी नाही भजन केलं. मग काय माय गेली होती भूतापाशी, हरी नाही मुखाशी आरे मुडा, तरी बी लोकांनी भजन केलं नाही. नाद बाबा आपल्यात बोलायला पटायते, पण तरी आपण त्यांना शांती ब्रह्म म्हणतो. बरं, नाथ बाबा म्हणतातच, नामाविन मुख सर्पाचे ते जीवा नवे काळ सर्प आहे. बरं, त्याच्या बी पुढे तुकोबा जरा पडकर त्याचा कळसच करतात. सांगू का प्रमाण? सांगू का? राग नाही यायचंय तो कोणाला बघा बरं का. पंच कमिटी सांगू का? येतच नाही ना, मग काही टेन्शन नाही आता. आणि जरी आलं तरी काय करते, आणि मला पुढच्या वर्षी बोलवायची नाही, मला उता आलाय. पण मला जरा परखड बोलायला आवडतं. काय सध्या काय झालंय कीर्तन क्षेत्रात, जरा गोड गोडच बोलायचं चाललंय सध्या. प्रत्येक कीर्तनकाराने एकच दणका लावला, या 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 या. तू देव सांग, धर्म सांग, काही सांग, विनोद सांग, पण अभंगाला धरून सांग. नाही तर पुढची तारीख. अरे चांगलं कीर्तनकार लोक बोलवतच असतात परत, काय अडचण आहे त्याला. आणबी तसलं, कारण काय होतं बाबा, जुन्या काळात कीर्तन कमी होती पण लोक बदलायची. आताच्या काळात कीर्तन लय पण लोकांना गुणच नाही. तर ऐकून जा, राग येऊ द्या
पण माझा नाही, जी जी भजन करत नसेल आपला येऊ द्या. प्रमाण ऐकून जा जरा, परखडे तुकोबराय म्हणतात, नाम नवदे ज्याची वाचा तो लेक दो बापाचा. बरं हे काय आम्ही घरचं आणलंय का काय? हे आमच्या बापाने दिलंय सगळ्यात मोठ्या, आणि बापाचं नाव घ्यायला काय द्यायचंय तेव्हा? तसलं टेन्शन नाही. आला राग तर आपलं येऊ द्या. ह्यात फक्त लय परखड बोलू शकत नाही, पुढे शूटिंग चाललंय आणि ती मी बाबा ती शूटिंग त्याचं काय असं बंद करता येईल लगेच, त्याला काय टेन्शन घ्यायचंय. पण ऐका, बदल घडला पाहिजे, लोक बदलली पाहिजेत, माझं हे मुद्दा आहे. तरी लोकांनी भजन नाही केलं. मग नाथ बाबा तुमचं काय म्हणणं आहे? ऐका जरा. नरदेह दुर्लभ जाणारे, नरदेह दुर्लभ जाणार, नरदेह दुर्लभ जाना, दुर्लभ जाना. वर्षाची गणना रे, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, वर्षाची गणना. मध्य दुःख यातना, या मध्य दुःख यातना, या मध्य दुःख यातना, मध्य दुःख यातना. टाळी द्या जरा एकदा. नाथ बाबा काकड्यात वासुदेव नावाचं प्रकरण आहे, त्यात सांगतात, नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, तयामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. हो आजी, जुन्या काळात वासुदेव यायचे घरी, ते टोपी असायची, त्याला उलटे मोराची पिसरी असायचे, आई सजवलेली असायची, बरोबर ना? आणि बरोबर सकाळी 12 वाजता यायचे. झोपला का काय? बरोबर पहाटे 4 वाजता यायचे, बरोबर ना? पण गाणं लय भारी म्हणायचे. दान पावलं दादा, दान पावलं वासुदेवाला, दान पावलं सकाळच्या पारी, दान पावलं, दान पावलं दादा, दान पावलं. ते पिंगळे यायचे का? पिंगळे एका हातात कंदील असायचा, एका हातात टिमकी असायची, टिम 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 टिम. आजी आता वासुदेव येत नाही, आता पिंगळा येत नाही, आता तो सकाळ सकाळ भटरावाला फोंग फोंग. सध्या भटरवालाच माणसाला जाग करते, त्यामुळे माणसं माणसात आल्या. जुन्या काळात वासुदेव यायचा, तो नीती शिकवायचा, धर्म शिकवायचा, माणुसकी शिकवायचा, लय गोड गाणं म्हणायचं. ऐका, अरे वासुदेवाची ऐका वाणी, जगात नाही राम र, दाम करी काम वेड्या, दाम करी काम र, पैशाची जादू लैनारे, सन थोरा नयाची हव, जन्मापासून सारे माणस जन्मापासून सारे माणस या पैशाची गुलाम रे, दाम करी काम वेडा, दाम करी काम रे, दाम करी काम होती नाही कोणी जुन्या काळात गाणी. पैसा शिकवायची, धर्म शिकवायचे. आता माणसाला हुशार झाली, माणसं एक मला का सांगायला लागली, माणसानं आयुष्यात पैसा नाही कमवला तरी चालेल, पण माणसानं माणसं जोडली पाहिजे. उत्तरार्ध खरं आहे बाबा, पण पूर्वार्ध सगळा चुकीचा आहे. कारण पैसा नसल ना बसलेले माणसाचा सोडा, कुत्र सुद्धा जवळ येत नाही. कुत्र म्हणतात भंगार ती, कशाला त्याच्या नादी लागायचंय, पैसा पाहिजेतच. मी आधी सांगितलं, प्रमाणाशिवाय एक बी शब्द कीर्तनात बोलणार नाही. प्रमाण आहे, धनवंता लागे सर्व मान्यता आहे. या जगात पैशावाल्याच किंमत आहे. पैसा भाई रे सब पैसे के भाई, भाई रे सब पैसे के भाई, भाई रे
जाती नाही कोई पैसा नसल संजू बाबा अशी काही जगात उदाहरणं घडलेत पैसा नसल तर आपले सुद्धा परके होतात आणि पैसा असेल ना तर परके सुद्धा आपले होतात ही पैशाची ताकद आहे जरा गोड वाक्य बोलून जाईल पैसा खुदा नाही लेकिन खुदा से भी कम नाही पैशात ताकद आहे एक हातात पैसे घे एक हातात देव घ्या तू बरे आलेच ना देव घ्या कुणी आईत आला घरपोच लोक म्हणले हे नग देवना लगे साठवणीचे रुजले जागे लोक देव नाही उचलायचे लोक पैसा उचलतात पैशाला किंमत आहे माझं ते एक प्रामाणिक म्हणणे सटकून पैसा कमा पण नीती सांभाळा जोडून या धन उत्तमे वारे उदास विचारे आपल्याकडे एक वाक्य काय झालं आपल्या खिशात कोट्यवधी रुपयाचा खळखळाट असावा पण त्याच्या मागं कोणाचा फुटक्या कवडीचा तळतळाट नसावा बसलेले कष्टाचा पैसा माणसाला सुखच देतो आणि हरामचा पैसा माणसाला दुःखच देतो काय म्हणणं आहे तुमचं बाळूमामा माहितीत बाळूमामा फोटो आहे त्यात बाळूमामाच्या आरतीतलं 2 नंबरचं वाक्य आहे बाळूमामाच्या आरतीत असं सांगितलंय नीतीने वागावे कमी नाही होतं उन्मत्ताला मामा शासन करीत बाळूमामाचं सांगणं नीतीनं वागा आयुष्यात कधीच कमी पडणार नाही आणि अनितीनं वागत असाल तर आयुष्यात कधीच पडणार नाही आपण वासुदेव म्हणा येत होतो जरा फास्ट पुढे जातो शेवटी ज्ञानोबर आहे तुमच्याकडे तो ज्ञानदेवे रचिला पाया सगळ्या संतांचं म्हणणं जन्म जर सफल करायचा आहे तर देवाचं भजन करावं लागतंय कारण कलियुगी उद्धार हरीच्या नामे किंवा नामसंकीर्तनात साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे आताच्या काळात योग याग विधी येणे नवे सिद्धी वायाची उपाधी करशी जना म्हणजे आताच्या काळात योग यागानं काही मिळणार नाही आताच्या काळात वाटतंय जर जन्म सफल व्हावा देव भेटावा तर देवाचं भजन करावं लागतंय आमचा चाललाय संसार माऊली सगळे संत म्हणतात भजन काय पाहिजे तुमचं काय म्हणणं आहे माऊली म्हणतायत आम्ही संत भजनाला कधी विरोध केला आणि प्रपंचाला बी कधी विरोध केला नाही उलट माझी तर प्रतिज्ञा आहे अवघाची संसार आनंदे भरीन तिन्ही लोक उलट माझं तर म्हणणं आहे संसार थाटात करा पण संसारी असावे असोनी नसावे भजन करावे नवे नवे बसलेले जेवढ्या सायासानं प्रपंच करताय हरिपाठ सायासे करशी प्रपंच दिननिशी हरिशीनं बजशी कवण्या गुणे तेवढ्या सायासानं परमार्थ करा तो विटेवरचा देव काय त्याचा बाप आपल्या घरी येऊन पाणी भरल्याशिवाय राहायचं नाही पण तेवढ्या 8 तासानं प्रपंच करता आला पाहिजे मग तुकोबऱ्या तुम्ही जन्म सफल करण्यासाठी काय केलं दिनरजनी हाची धंदा गोविंदाची बाबा बोलण्याची नाही आता देवाबी न काय रात्र न कळे दिवस न कळे पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग रात्रंदिवस भजन करावं एके दिवशीचा प्रसंग गावातल्या सर्व लोकांना पाटलाकडे जाऊ पाटील तुकोबऱ्या दिवसा भजन करतात आम्हाला काय अडचण नाही पण तुकोबऱ्याच्या रात्रीची कटकट आम्हाला सण होत नाही हो पाटलानं तुकोबऱ्याला समोर उभा केलं तुकोबऱ्या पाटला समोर आहे पाटील काय आठवण केली गरीबाची तुकोबऱ्या दिवसा भजन हो रात्री भजन हो मग तुकोबऱ्या एक काम करा दिवसा भजन करा रात्री भजन करू नका पाटील काय अडचण नाही मला काय अडचण नाही पण गावातली लोक म्हणतात तुकोबऱ्याच्या रात्रीच्या भजनामुळे आम्हाला झोप लागत नाही आणि जर झोप लागत नाही तर दुसऱ्या दिवशी काम होत नाही आणि काम होत नाही तर पगार मिळत नाही आणि पगार मिळत नाही तर घर प्रपंच चालत नाही एकतर भजन बंद करावं लागत आहे नाही तर गावातून बाहेर जावं लागते पाटील वेळ लागलं का काय वेडा समजतात सगळे तुका लाव मला बी वाटतं रात्री भजन करू नये दिवसाच करावं पण मी माझ्या जिभेला सांगून सांगून कंटाळलो आहे एकदा टाळी वाजवा सध्या या प्रमाणात तुम्हाला लय चर्चेत आणलंय माझी मज झाली मी सांगून सांगून त्याची बेला कंटाळलोय अगं थांब
अगं थांब पण माझी मज झाली अनावरबाच्या छंद या नामाचा घेतला से गोविंद गोविंद मना लागले या छंद किंवा गायनाचे उडे आपुले या छंदे मनाच्या आनंदे आवडीने मनाच्या आनंदे आता थांबाय तयार नाही तर तुकोबर आहे गावात राहायचं नाही कोपला पाटील गावीचे हे लोक आता मज भीक कोण घाली कधी भंडाऱ्या डोंगरावरती जावं कधी भामचंद्र डोंगरावरती जावं कधी घोडेश्वराच्या डोंगरावरती जावं लोकांना तिथं सुद्धा भजन करू दिलं नाही तिथं सुद्धा एक श्री पाठवली तुकोबराय म्हणतात जाई व तू माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैश नव्हे आम्ही तैशे नव्हे मग आम्ही कैशेत परावी आणणारी रुखुमाई समान बसलेले चांगला ऐकून जा आमचा वारकरी संप्रदाय आजही एवढ्या थाटात महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर एवढं पाय रोवून उभा आहे त्याचं कारण आहे आमच्या वारकरी संप्रदायाचं तत्व आहे आमच्या पुढे जर आमच्यापेक्षा मोठी स्त्री आली तर ती आम्हाला आई समान आहे आणि आमच्यापेक्षा बारीक आली तर ती आम्हाला बहिणी समान आहे म्हणून वारकरी संप्रदाय थाटात उभा आहे आणि आलाय त्या कीर्तनात तर चांगला ऐकून जा अरे व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय वाईट गोष्टीत कधीही घसरू देऊ नका आपला पाय रात्री अपरात्री एखादी स्त्री दिसत असेल आणि तिच्याकडे पाहून जर प्रामाणिकपणे तुम्हाला तिला म्हणता येत असेल ना माय तर तुम्हीच या जगाचे असाल ज्ञानोबा राय तुकोबा राय आणि छत्रपती शिवराय जय हो जर आम्ही असं जीवन जगत असेल तर आम्ही त्यांच्या नावाच्या पात्रतेचे नाही तर नाव घ्यायच्या सुद्धा पात्रतेचे नाहीत तुकोबा श्री पाठवली भजन नाही सोडलं मंबाची भावना काट्याच्या काठीनं मारलं भजन नाही सोडलं शिवबा कासराच्या पत्तीनं उकळतपणे अंगावरती ओतलं भजन नाही सोडलं एवढंच काय गावातल्या लोकांना गारवावरती बसून चपला हार घालून ढिंड काढली तरी भजन नाही सोडलं सांगा ना एवढा भक्तीचा अटूट मार्ग तुम्हाला कोणी सांगितला बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण तो आजीचा दिवस कोणता माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे सापडविले वाटे जाता गंगा स्नाना मस्त की तो जाना ठेवीला कर आणि जो मार्ग दाखवून दिला त्या मार्गाने आम्ही चालत राहिलो निळोबराय म्हणतात तेनेची पण ते चालू जाता मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते झाडू संताचे मार्ग आर आणि भरले जग उच्छिष्टाचा भाग शेष ओला तो शिव आम्ही त्या मार्गाने चालत राहिलो आणि त्याच मार्गावरती आम्हाला एक दिवस तो दिसला कोण हरी पाहिला रे आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू आम्ही त्याला बघितलं आणि त्याला बघितल्याबरोबर तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलाचे एक देखल्या काळ सार्थक केला त्यांनी धरीला म्हणे विठ्ठल कंप्लीट पाऊण तासापूर्वी मी सार्थक या शब्दाजवळ होतो आणि सार्थक जीवन कशानं होतं हे बघत सगळ्या संतांची प्रमाण घेत कमीत कमी 100 प्रमाण होत आली असतील गाऊन आणि बोलून एवढी प्रमाण बघत आल्यानंतर सगळी प्रमाण हेच सांगतात जर जन्म सफल व्हावा असं वाटतंय तर देवाला बघावं लागतंय आणि जर देवाला बघायचं असेल तर त्याचं भजन करावं लागत आहे आम्ही त्याचं भजन केलं आणि त्याच मार्गावरती आम्हाला 1-2 दिवस तो दिसला आणि त्याला बघितल्याबरोबर आमच्या जन्माचं खरं साच उत्तम चांगलं सार्थकी बळ आम्हाला प्राप्त झालं अभंगाचं पहिलं चरण जन्म आलो त्याचे
टाळी वाजवा. हे सोपं नाही एवढ्यावर जाणं, ही काही मरण या करद तरी खाली बसले माझ्यात. बाबा लय अवघड आहे एकाला. कधी 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 रक्त पडत यावं घशातून. 3 वेळा डॉक्टरने आम्हाला, तुम्हाला तर किती वेळा सांगितलं असं काय माहिती बाबा, मला 3 वेळा सांगितलं मरत असतो मला तो कीर्तन करता करता. म्हणलं अवघड आहे, मरलं तरी मरू दे, पण हिथं मरू दे बा नारदाच्या. लय अवघड आहे बाबा ते, सोपं नाही बा. जावे त्याच्या वंशात तेव्हाकडे लय घासावी लागे ती. लोकाला वाटतं बरेला काही बोलत्यात बोलत्यात गात्यात गात्यात, सोपं नाही. जावे त्याच्या वंशात तेव्हाकडे. ऐका 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 महाराज, जर जन्माची सफलता करायची तर देवाचं काय करावं लागतंय? भजन करावं लागतं. पण इथं बी एक शंका उत्पन्न होती महाराज, ज्यांनी ज्यांनी भजन केलं त्यांना त्यांना लोकांना त्रासच दिला. की ज्ञानोबरायानं भजन केलं लोकांना त्रास दिला, तुकोबरायानं भजन केलं लोकांना त्रास दिला, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज चांगलं जगले लोकांना त्रास दिला, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी बाळूमामा चांगलं जगले लोकांना त्रास दिला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चांगलं जगले लोकांना त्रास दिला, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले चांगलं जगले लोकांना त्रास दिला. आणि महिला मंडळ यांच्यापेक्षा तुम्ही थोड्या का होईना जास्त संख्येने एवढ्या पावसात सुद्धा इथं थाटात बसलाय ना, ह्याची ताकद जर तुम्हाला कोणी दिली असेल तर त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचे उपकार आहेत. त्या बिचाऱ्यानं मुलींसाठी शाळा पहिली पुण्यात भिडेवाऱ्यात चालू केली, शेण खाला अंगावरती, जेल पण थांबली नाही बिचारी. तिच्यामुळे आज मुलगी कलेक्टर झाली, डॉक्टर झाली, वकील झाली, इंजिनियर झाली, राष्ट्रपती झाली, पंतप्रधान झाली. ही ताकद जर कोणाची असेल तर ती सावित्रीबाई फुलेंची. पुढचं वाक्य ऐका, समाज ज्यांचा छळ करतो देव त्यांचं कल्याण करतो, आणि समाज ज्यांचा उदो उदो करतो देव त्यांचा खटकाच गेम कार्यक्रम लावणार देव त्यांचा. समाजानं ज्ञानोबरायाचा छळ केला, जगाचे आई झाले, लोकांना तुकोबरायाचा गाता पाण्यात बुडवला, जगद्गुरु झाले. अरे आपल्याच लोकांनी त्रास दिला, परिणाम शिवाजी महाराज छत्रपती झाले, शिवाजी महाराज छत्रपती झाले. त्रास झाला की माणसं मोठी होत असतात, म्हणून जीवन जगताना त्रास पाहिजे. टाकीचे गाऊस असल्याशिवाय दगडाला देव पण मिळत नाही. तुम्ही आम्ही माणसे जो सहन करणार तोच मोठा होणार. चांगल्या रस्त्याला गतिरोधक पाहिजेच नाही ते ऍक्सिडेंट, तसं चांगल्या माणसाला विरोधक पाहिजेच नाही तर घसरण. म्हणून आपल्याकडे म्हणे निंदकाचे घर असा विषय झाला. चांगलं जगाला चांगलं जगणाऱ्याला त्रास आहे. आता गावातल्या एखाद्या पोराने येऊन टाळ घेऊन उभा राहते, लोक नीट बोलत नाहीत. लागलं वाटतं का टाळ कुठं आहे. आता एखाद्यानं बोंबलत फिरू द्या, टुकारच आहे. मग त्यांनी नेमकं काय करायचं, जर तुम्ही त्याला टाळ वाजू दे ना, बोंबलत फिरू दे ना, ती म्हणते बरेला का आपलं डाब्यावच. चांगलं जगा वाईट जगा लोक नावं ठेवतात, कौतुक फक्त एकाच ठिकाणी मसन वाट्यात. ती बी पीटूस तर लय भारी बोलतात माणसं, वा वा काय चांगला जगला. खालचे म्हणतात गप तू शाना ते वशाना. त्याच्यामुळे अख्ख्या गावचा सप्ताह बंद पाडला होता. तो मेलाय, गावाचा वाद मिटवाय गेला, तो मिटवीत नव्हता, वाढून येत होता. मेलाय ना गाव सुखानं काही बरं झालंय, तू निक बरं लय बोलायचं असलं तर. पण हे कौतुक कुठपर माहिती का, फक्त पीटूस तर. एकदा पीटून महागारी फिरले की लोक नीट बोलत नाहीत. हा भंगार होत ते बी बरं झालं मेलं. हे जगाची रीत. एक वाक्य कायम लक्षात ठेवा, जब तक जिंदा आहे तब तक निंदा आहे. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत लोक नावच ठेवणार. पण एक वाक्य घरी बी घेऊन जा, ऐकावे जनाचे करावे मनाचे. त्या सिंधुताईचं एक वाक्य मला आज आठवतंय. त्या सिंधुताई सपकाळ म्हणायच्या, हा महाराष्ट्र जिवंतपणी कोणाला मोठं म्हणत नाही. या महाराष्ट्रात जर मोठं म्हणून घ्यायचं असेल तर आधी मारावं लागतं, त्यावेळेस हा महाराष्ट्र मोठा म्हणतो. चांगलं जगा, चांगलं जगणाऱ्याला त्रास आहे, पण ज्याला त्रास त्याला गुण हमखास. ज्ञानोबरायाला लय लोकांना त्रास दिला, तुकोबरायाला लय त्रास दिला, पण प्रयाणकारी देवे विमान पाठविले, कलीच्या काला माझे अद्भुत वर्तवले. ज्ञानोबरायाला लय त्रास दिला समाजानं. ज्ञानोबरायाचा स्पर्श झाला तरी लोक म्हणायचे बाटलो, इंद्रायणीला स्पर्श केला तर इंद्रायणी बाटली म्हणायचे. पण आई त्याच ज्ञानोबरायाच्या समाधीला नुसता हात लागावा म्हणून आज आळंदीत लाखोची गर्दी, ही माझ्या ज्ञानोबरायाची ताकद आहे. चांगलं जगा, आता त्रास होईल पण शेवट मात्र गोड होईल. एखादा म्हणजे महाराज नाहीच चांगलं जगलो, नाहीच भजन केलं तर मग आमच्या बापाचं काय जायचं. नाथ बाबा काय सांगतात ऐका जरा. हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा बोली तो देखा पिंगला महाद्वारी, पिंगला महाद्वारी, बोली बोली तो देखा पिंगला महाद्वारी, पिंगला महाद्वारी, बोली बोली तो देखा पिंगला महाद्वारी, पिंगला महाद्वारी, बोली बोली तो देखा पिंगला महाद्वारी. काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं गुण, अशीच देखणी होती
होऊनी भजनी लागा देव करा कैवारी निर्गुण निराकार दादा माहूर माझ गाव निर्गुण निराकार दादा माहूर माझ गाव शकून 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 सांगा भया आले शकून सांगा भया आले आज जाऊ म्हणता उद्या जाऊ म्हणता आत्मापुराला जाऊ आज जाऊ म्हणता उद्या जाऊ म्हणता आत्मापुराला जाऊ देवाला बाळू मामाला डोळे भरून बाळू आज जाऊ म्हणता उद्या जाऊ म्हणता गणेशवाडीला जाऊ आज जाऊ म्हणता उद्या जाऊ म्हणता गणेशवाडीला जाऊ छातीची जगात वैभवशाली बागाच्या जातीची पोलादी छातीची जगात वैभवशाली शिवरायाची जयंती आली शिवरायाची जयंती आली राजाची जयंती आली शिवरायाची जयंती आली सगळ्याचे हातवर सगळ्याचे ज्याला ज्याला वाटतंय आपण हिंदू आहे जय जय भवानी जय 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 क्षत्रिय कुलावतांस शिवासनाधीश्वर राजाधिराज योगीराज नीतिवंत गुणवंत शौर्यवंत कीर्तिवंत वरदवंत जानता राजा श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज हर हर हे काही सोपं आहे का काय हे काय 500 घेऊन मतदान करणार रक्त आहे वय हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातून निर्माण झाले रक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची ताकद ऐकून जा अरे ओम म्हटल्यानंतर शांती मिळते ओम म्हटल्यानंतर शांती मिळते रामकृष्ण हरी म्हटल्यानंतर पुण्य मिळतं पण छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्याबरोबर अंगामध्ये हजारो हत्तीचं बळ मिळतं अंगामध्ये हजारो हत्तीचं बळ मिळतं अरे ऐकून जा वाऱ्याचा वेग जास्त नव्हता वाऱ्यापेक्षाही त्यांचा वेग जास्त होता अन्यायाविरुद्ध लढण्याचा छत्रपती शिवाजी महाराजांचा इरादा मात्र कायम नाही होता असा जिजाऊ साहेबांचा लेख लाखात एक नाही जगात एक होता अरे बायकोच्या इच्छेसाठी महाल राजमहाल ताजमहाल बांधणारे अनेक राजे होऊन गेले पण आईच्या इच्छेसाठी उभं स्वराज्य निर्माण करून गेलेले एकच राजे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि सगळ्यात शेवटचं सगळ्यात महत्वाचं आहे का या जगात सर्वात मोठे 19 राजे होऊन गेले त्यापैकी फक्त एकाच राजाची आरती होते ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हा आमचा अभिमान आहे हा आमचा स्वाभिमान आहे आता आमच्यातलीच आम्हाला काय काय शिकवतात ओव्हरलोड झालेली महाराज शिवाजी महाराज काय कीर्तनात सांगायचा विषय आहे का मग सासू सुना काय कीर्तनातला विषय आहे का उलट सासू सुना सांगण्यापेक्षा मी अजून जिंदगीत सांगली नाही सासू सुना ज्या दिवशी सांगायची येईन त्या दिवशी मी हिमालयात जाईन इथं नाही कीर्तन करायचं हा सासू सुना सांगण्यापेक्षा एखादा महापुरुष तुला जो आवडतो तो सांग लोक त्या मार्गावरती चलतील आणि माझं तर म्हणणं आहे 10 मिनिटं तरी एक महापुरुष कीर्तनात झाला पाहिजे कारण त्याची आज गरज आहे 10 तास भक्ती करा सांगितलं 10 मिनिटं सांगितलं तरी भक्ती करा हाच संदेश आहे पण त्यातून अनेक तरुणांसाठी वेगवेगळा संदेश देणं हे आजच्या कीर्तनकारा पुढचं मोठं आव्हान आहे कारण तरुण पिढी या कीर्तनाकडे आली पाहिजेत कारण एकदा का तुमची वय निघून गेली की मग बाबा हिथं बी कोणतरी बसलं पाहिजे येऊन नाही तर वारकरी संप्रदाय बंद पडेल आणि सगळ्यात महत्त्व सांगतो जर राजे नसते ना तर तुमचा सप्ताच नसता
याचे राजे नसतं तर आजचं कीर्तन नसते, राजे नसते तर आपलं मंदिर नसतं, राजे नसते तर मंदिरावरती कळस नसता, राजे नसते तर आपल्या अंगणात तुळस नसते, आणि राजे नसते तर आपल्या आया बहिणींच्या कपाळावरचं कुंकू सुरक्षित नसतं, आणि सगळ्यात महत्वाचं राजे नसते तर मी विकास महाराज नसतो. मग कोण असतो? मग अब्दुल भाई असतो. तुम्ही बी हसणारे चांदबाई, नजीरबाई, वजीरबाई, बाबूलाल भाई असता. हा, लय अवघड आहे. राजे आहे म्हणून आपली नावं आपल्याला घेण्याचा आनंद आहे, आणि ही ताकद राजाची. सगळ्यात मोठी राजानं केलेली क्रांती आता ऐका. प्रतापगडाच्या पायथ्याशी खाण खानाच्या भेटीसाठी प्रतापगडच्या पायथ्याला सुंदर शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारिला, भेटीसाठी छान उभारिला, नक्षीदार शामियाना, नक्षीदार शामियाना. आणि अशा या शामियान्याला खान दौलत दुल्हत आला, खान दौलत दुल्हत आला. सय्यद बनला त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती महला, शिवबाच्या संगती महला, शिवबाच्या संगती महला. आओ म्हणतात ना, होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी. आणि निश्चित वेळे अगोदर अफजल खान त्या श्यामिन्यात येऊन बसलेला, आणि निश्चित वेळेनंतर छत्रपती शिवाजी महाराज येताना दिसतात. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना पाहून खान म्हणतो कसा, आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ. राजे म्हणले बेट्या नाही ना म्हणला तरी या महाराष्ट्राचा इतिहास अरे आमच्याच मातीत येऊन आमच्याशीच मात मोरी करणाऱ्याची, याच मातीत माती केल्याशिवाय परतत नाही बघ. तर नाव नाही सांगणार शिवबामा. खान हात मारितो हसरी, खान हात मारितो हसरी, नजारा गारी जिरा जिरा. छत्रपती शिवाजी महाराजांना खानाला आलिंगन दिलं आणि खानानं दगा केला. खान का अभिमान मानला, कटारीचा वार त्यानं केला. खर आवाज झाला, आवाज चिलखत होत अंगाला, खानाचा वार फुटा गेला. खान येरबाडला. इतक्या छत्रपती शिवाजी महाराजांना संधी साधली. पोटामध्ये बीच ढकलला, पोटामध्ये बीच ढकलला, वागणक्याचा मारा केला, पोटामध्ये बीच ढकलला, वागणक्याचा मारा केला. टरा टरा फळ बोटाला, टरा फळ बोटाला. खानाचा कोतळा बाहेर आला आणि खान जागीच कर्तप्राण झाला. आणि अशा पद्धतीनं प्रतापगडाचं युद्ध झालं आणि या युद्धामध्ये अफजल खानाचा पराभव आणि आम्हा हिंदूंचा विजय झाला. प्रतापगडाचे युद्ध झाले. प्रतापगडाचे युद्ध झाले. रक्त सांडले पावन पहिला कृष्ण गुलामीची लावली त्यानं शिवशाहीचा मानला झाला.
बरं वाटलं, कारण हे कीर्तनात म्हणायचं सोपं नाही. कीर्तनाचा बाज वेगळा आहे, पवाड्याचा बाज वेगळा आहे, पण ते राजाच्या अंगात रक्त आहे म्हणून ते जमत आहे. आतापर्यंत आम्ही लय कणलोय, आता सगळ्यांनी एकदा हात वर करा बरं. आमच्यातलं कोणी घोषणा देणार नाही, आपला आवाज डायरेक्ट शिवनेरीपर्यंत गेला पाहिजे. बघू आपल्याला किती अभिमान आहे. हा, प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस शिवासनाधीश्वर राजाधिराज योगिराज नीतिवंत गुणवंत शौर्यवंत कीर्तिवंत वरदवंत जानता राजा श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. हर हर जय भवानी, जय जवान. आता झालंय माझं निश्चित टायमिंग, फक्त 5-10 मिनिटं पुढे घेतो. ज्या ज्या वेळेस तुकोबराया तुम्ही 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 शब्द वापरतात त्या त्यावेळेस एका व्यक्तीकडे अजून तुकोबराया बोट करतात. एक तर बाबाजी आपुले सांगितलेले नाम, दुसरं ज्ञानोबराया आणि तिसरं अजून एका व्यक्तीला शरण जातात. तुकोबराया शरण शरणजी हनुमंता, तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सोबता. नेमकं वारकरी संप्रदायाच्या कळशस्थानी विराजमान असलेले जगद्गुरु तुकोबराया या अभंगात मारुतीरायांना शरण जातात. मारुतीरायांना नेमकं काल केलतं काय? दास्यत्व निकट हनुमंते पै केले, म्हणून देखील रामचरण. पण किती दास्यत्व, रात्रंदिवस. श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम. रात्रंदिवस प्रभू रामचंद्राचं भजन. प्रभू रामचंद्र सोडून दुसरं काही केलंच नाही. आणि ऐका बरं का, तुम्ही सगळे रामायण ऐकताय, रामायणात जर रामायणातून हनुमंतरायांना बाजूला केलं ना तर रामायणात बाकी शून्य राहते बाबा. सगळे पराक्रम जर कुणी केले असतील तर मारुतीरायानं. लंकेवरती विजय, लंकेचा शोध पासून लंकेवरती विजय मिळवण्यापर्यंत, रावणाला मारेपर्यंत सगळ्यात महत्वाची भूमिका हनुमंतरायाची. बरं, महागारी आणलं इकडे, भरताना चिता रचली होती, पण भरताला सुद्धा सावध करण्याचं काम मारुतीरायानं. बरं, राज्याभिषेक प्रभू रामचंद्र झाला. ज्या दिवशी राजाचा राज्याभिषेक होतो त्या दिवशी राजाचं काम आहे प्रजेला काही ना काही दान करायचं. प्रत्येकाला काही ना काय दिलं, पण मारुतीरायाला काय दिलं नाही. कारण बोलीला वाल्मिक तैसेची करीन, वर्तुनी दावीनं नाम म्हणे. वाल्मिक ऋषीने लिहिले, त्याच्या पलीकडे जाता येणार नाही, मागचा पुढचा विचार नाही. म्हणले काय द्यायचं नाही, आपल्याला दोरीच्या बाहेर जाता येत नाही, आपल्याला मर्यादा आहे. पण तेवढ्याच सीताई साहेबांना बघितले आणि म्हणले आमच्या तर ह्यांना काय, म्हणजे बाबा सगळ्याचीच म्हणते, त्या रामाची असली काय ह्या रामाची असली काय, सगळ्याची सीता अक्कल काढी ती म्हणजे काढी ती. प्रभू रामचंद्र म्हणले बाई पुढचं नको गर, आणि हानू तुला द्यायचंय तुझ्या पद्धतीने देऊन टाक. सीताई साहेबांनी विचार केला नाही, गळ्यातला पृथ्वीमोल किमतीचा हार काढला, मारुतीरायांच्या हातात दिला. मारुतीरायानं तो हात घेतला, झाडावरती जाऊन बसले, नदीच्या किनाऱ्यावरती हार तोडला, मणी दातात घ्यायची, फोडायची बघायची, फेकून द्यायची, फोडायची बघायची, फेकून द्यायचे. आणि हा प्रकार सीताई साहेबांनी बघितला आणि म्हणलेला का वानर, ती वानरसला का नसताय सुधरतला का. तुम्हाला जंगलातून आणलं, राज्याभिषेका दिवशी पंचपक्वान जेवाय घातलं, तुम्ही पंतरवळेच पळून घेऊन गेला पंचपक्वान सोडून. काय बरं, हे असलं बरं नाही. सीताई साहेब एवढं बोलता का? अहो हनुमंतराय, त्या मण्याची किंमत, त्या माळेची किंमत माहिती का? एक एक मणी म्हणजे एका एका पृथ्वीचं मोल आहे. अहो सीताई साहेब, मला काय करायचंय सोन्याचं, मागणं पुढून फुफुटा उड, मी गडी हाय ब्रह्मचारी, मला कशा लागतं, पण सोनं लागतं महिला मंडळ तुम्हाला. हो लयच, एकच गिऱ्या म्हणजे जीवाला आराम. आता तोळ्या बोलाच नाही, आता तोळा म्हणलं की गाड्याच्या पोटात गोळा येतो, सोपं होईल. 90 वर गेलाय तोळा, आता नाही तोळा बिळा. पण महिला मंडळ, खरंच तुमचं सोनं म्हणजे जीव की प्राण. म्हणजे म्हशीच्या गळ्यात लोडणा घालतात का लाकडाचा, लय पळू नाही म्हणून. तसा लोडणा जरी तुमच्या गळ्यात सोन्याचा घातला ना, तुम्ही त्या लोडण्याच्या वाजानं माराल, पण सोनं नाही रे सोडायचं. पण जरा वाक्य ऐकून जा. अरे काय करतात तुमचं तोळ तोळ सोन्याला, अरे काय करतात तुमचं तोळ तोळ सोन्याला. एका पृथ्वीचं मोल आहे आमच्या गळ्यातील एका तुळशीच्या माळेच्या मण्याला, आमच्या गळ्यातील एका तुळशीच्या माळेच्या मण्याला. टाळ्या वाजवल्या बरं का, पण माझी एक विनंती, ज्यांनी ज्यांनी वाजवले त्यांनी तरी माळा घाला रे, नाही तर टाळीला दम नाही, गुण काय कोणाला नाही. घाला ना का घाला, नाही तर नाहीतरी आवडे देवाशी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळशी माळ घाला, ते देवाला आवडतं. घाला, मारताना का व्हायना घाला, पण घाला राव. नाही तर लोक मंजुळा घालतात तोंडात, पण मंजुळा घालून कुठे काय पुण्य मिळत असतं का? काय मंजुळा घालून कुठे काय देव पवित्र होत असतो? काय मंजुळा नाही घालायची मग त्याच्यात तोंडात. आयुष्यभर त्यांनी कोंबड्यात झपकावल्या, कोंबडीची पकडाशी खा मर, आयुष्यभर तू तीच पचावल्यात. म्हणून माळ घाला. एक तर माझं देवाकडे सांगणं असेल, तुम्ही देवाला काय मागूच नका, आणि मागायचंय तर एक मागणं मागा. गळ्यामध्ये माळ दे
हातामध्ये टाळ दे गळ्यामध्ये माळ दे हातामध्ये टाळ दे देवा मला एक तरी अशी संध्याकाळ दे देवा मला एक तरी अशी संध्याकाळ दे देना 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 कधीतरी त्या देवाला एक मागणं मागाकडे काय ना काय मागवतोय पण देवा मारावं तर एक दिवस आयुष्यात लागणारच आहे शेवट तर एक दिवस येणार आहे पण ते मरण येण्याच्या अगोदर एक रात्र अशी दे की ज्या रात्री म्हणजे तुझा टाळ माझ्या हातामध्ये असेल तुझी माळ माझ्या गळ्यामध्ये असेल आणि तुझंच भजन गाता गाता माझा देह या मातीमध्ये मिसळल आणि जर असं करत असाल तर तुम्ही म्हणू शकता जन्म आलो त्याचे आजी फळं झाली तेवढं करा गाड्या घाला थोडं उशीर लागू द्या आज नाही घातल्या तरी चालत्याल पण हळूहळू घाला माळा घाला माळा आवडते देवाला ते असावं आपल्या गळ्यात गाड्या चला पुढे जातो बर सभेत सीताई साहेबांनी सगळ्यांनी त्यांना मारला हनुमंतराय या मन्यात राम नाही म्हणताय तुमच्यात तेवढ्यात एक जणांना प्रश्न विचारला का फोडून टाकताय या मन्यात मला कुठं राम दिसत नाही आणि जी गोष्ट राम ज्या गोष्टीत राम नाही ना ती गोष्ट या मारुती रायाच्या कामाची नाही आणि बसलेलं एकच सांगेल गाड्या ते सगळं जाऊ द्या पण जोपर्यंत आपल्यात राम आहे तोपर्यंत याच जन्मी ओळखी करा आत्माराम याच जन्मात त्या आत्मारामाचं भजन करा ऐसी जोडी करा रामकंठी धरा जेने चुकी फेरा गर्व असं वाटतंय शेवट गोड व्हावा वाटतंय जीवन सफल व्हावं तर निश्चित त्याचं भजन करा ऐका सगळ्यांना ताना मारला शेवटी बिभीषणानं ताना मारला हनुमंतराय या मनात राम नाही म्हणताय तुमच्यात गुडघे टेकले आणि गुडघे टेकून सांगितलं अरे आतापर्यंत आयुष्यभर फक्त प्रभू रामचंद्राची भक्ती केली माझी भक्ती जर खरी असेल तर माझ्या हृदयात भगवंत असेल छाती फाडली आणि छाती फाडून फक्त प्रभू रामचंद्र नाही लखनजी नाही सीताई साहेब नाही संपूर्ण राम पंचायत आपल्या हृदयामध्ये दाखवली कशी ऐका श्रीराम जानकी बैठे फाडून दाखवलं मरणाची भीती निघून गेली भय निरसली खंती तुम्ही सांभाळिले संते विठोबा
मिनिटं कोणी उठू नका. 5 मिनिटं एवढं ऐकलं, फक्त 5 मिनिटं थांबा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जाता जाता फक्त एक अर्ध्या मिनिटाची सूचना असेल. झालंय माझं कीर्तन. खाली बसा. खाली बसा, कुणी उठू नका. फक्त 5 मिनिटं कुणी उठू नका. शिस्त मोडू नका. कार्यक्रम आपला आहे, आपल्या कार्यक्रमाची शोभा आपण वाढवायची असते. ऐका, इथून पलीकडे फक्त 40 किलोमीटर ते 50 किलोमीटरवरती माझं गणेशवाडी नावाचं गाव आहे, कर्जत तालुक्यात. माझ्या घरी विश्वसंत ज्ञानोबराय जगद्गुरू तुकोबराय पंढरीश पांडुरंग परमात्मा रुक्मिणी आई साहेब संत सद्गुरू बाळूमामा धर्मवीर संभाजी महाराजांचं महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं मंदिर चालू आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मेच्या 15 तारखेपर्यंत त्या मंदिरांमध्ये मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. खूप मोठं मंदिर आहे. आताच मेन संस्थांकडून त्याला प्रति आदमापूर धाकटा आदमापूर म्हणून मान्यता मिळाली. एक आदमापूर महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या बाउंड्रीवरती आहे, दुसरा आदमापूर माझ्या घरी होत आहे. खूप मोठं कार्य आहे. जवळजवळ त्या मंदिराची अंदाजे रक्कम आहे 2 कोटी रुपये. आतापर्यंत बाळूमामाचे अनुभव त्या मंदिरावरती अनेक वेळा आखले आहेत. साक्षात्कार अनेक वेळा आला आहे. लोक म्हणत असतात महाराज देव काय पाहायची गोष्ट आहे का? पण संजूबा सुनीलबा तुम्ही दोघंही ऐका गड्या. आज नारदाच्या गादीवरून जो शब्द कुणीच उच्चारला नाही तो शब्द इथं सांगतो गड्या. आजच्याही काळात त्या देवाची अनुभूती येते म्हणजे येतेच. येणार नारदाच्या गादीची शपथ घेऊन सांगतो, स्व अनुभवातून बोलतो. देव दिसतो म्हणजे दिसतोच. फक्त शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. विशेष बाळूमामांची कृपा माझ्यावरती आहे. ज्ञानोबराय तुकोबरायांची पंढरीश पांडुरंग परमात्म्याची आहेच, पण ज्ञानोबरायची विशेष कृपा माझ्यावरती आहे. निश्चित खूप मोठं कार्य चालू आहे. एवढंच नाही, माझ्या घरी माझा आदर्श सिंधुताई सपकाळ आहेत. मी रोज कीर्तना सांगत असतो. आज माझ्याकडे वेळ कमी पडला. निश्चित त्या सिंधुताईच्या पायावरती पाय ठेवून पुढे चालतोय. जूनमध्ये माझ्या घरी ज्या दिवशी शाळा भरतात 1 जूनला ना, त्यावेळेस माझ्या घरी अनाथ आश्रमाचं ओपनिंग होणार आहे. महाराष्ट्रात ज्या मुलाला आई नाही, ज्या मुलाला बाप नाही, त्यांच्यासाठी अनाथ आश्रम बांधतोय. माझं स्वप्न होतं एखादा अधिकारी व्हायचं. लय कॉलेजमध्ये काळ गाजवला, पण ते नशिबात नव्हतं. पण कदाचित एक इच्छा माझी पूर्ण होईल की मी जरी नाही झालो तरी माझ्या संस्थेतला येत्या 15 वर्षामध्ये एक तरी विद्यार्थी चांगल्या पोस्टवरती असणार म्हणजे असणारच. एक शिक्षण संस्था चालू करतोय, वारकरी शिक्षण संस्था. गुरुनाम गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आमच्याकडे फ्री आहे. त्या संस्थेसारखी दुसरी संस्था माझ्या घरी कीर्तन गायन भजन पकवास शिकायला एकाही मुलाला 1 रुपयाची फी नसणार आहे. संजू बाबा ते कार्य करतायत, ओमकार बाबा ते कार्य करतायत. किती मोठा त्रास आहे, किती मोठं कार्य, त्यांना ते किती मोठ्या अडचणी येतात ते आम्हाला माहिती आहे. पण माझं तत्व आहे जे कीर्तनाचं मानधन घेतोय त्यातून ते करणार आहे. ते पुढे निश्चित चालू राहणार आहे. पण जाता जाता एक विनंती, मंदिराचं काम खूप मोठं आहे. धर्म कार्याला जर आपण फुल नाही फुलाची पाकळी दिली तर देव त्याच्या बदल्यात आपल्याला हजारो पटीने देत असतो. खूप मोठं कार्य आहे. वाटलं तुम्हाला विकास महाराज आपल्या परिसरातील काहीतरी चांगलं कार्य करतायत, कुठेतरी चांगलं कार्याची सुरुवात आपल्या जवळच्या भागातून होते, तर निश्चित कीर्तन झाल्यानंतर 10-5 मिनिटं मी या ठिकाणी असणार आहे. वाटलं तुम्हाला तर निश्चित द्या, नाही दिले तरी काही अडचण नाही, ते तुमच्या संसाराला लाभी असावेत. पण जर धर्म कार्याला एका हाताने दिलं तर देव तुम्हाला हजारो हाताने दिल्याशिवाय राहणार नाही. कारण देवाचा नियम आहे, घेशी तेव्हा देशी ऐसा असं शिवदार. माझ्या या कार्यासाठी ज्यांच्या इथं मी वर्ष श्राद्धाच्या कीर्तनाला पुण्यस्मरणाच्या कीर्तनाला आलतो, न्यू हॉलंड ट्रॅक्टरची त्यांच्याकडे 3 तालुक्याची डीलरशिप आहे. कडा, आष्टी, पाटोदा आणि मिरजगाव यांच्याकडून जवळजवळ त्या माझ्या कार्याला 11,000 रुपयाची देणगी आलेली आहे. त्यांचे बंधू आमचे दिनेश आजबे आणि हनुमंतजी आजबे यांच्याकडून जवळजवळ ती देणगी आलेली आहेत. आमचे गौतम काकाबी म्हणले महाराज कीर्तन झाल्यानंतर काही ना काही आम्ही सगळेजण मिळून फुल नाही फुलाची पाकळी तुमच्या कार्यालयात येणार आहोत. निश्चित खूप मोठं कार्य आहे. सर्वांनी सहकार्य करावं हीच अपेक्षा आहे. राजू दादा तुम्ही अतिशय गोड साऊंड सिस्टम लावली, तुम्हालाही धन्यवाद. ओमकार दादा असतील, आमचे बोराडे महाराज असतील, त्याचबरोबर आमचे जीवलग मित्र आदरणीय संजू बाबा असतील, सुनील बाबा असतील, एकदा पुन्हा यांच्यासाठी जरा जोरदार टाळी द्या. त्याचबरोबर आज थोडा उशीर झाला मला यायला, कारण आमचे ड्रायव्हर जरा बाहेर गेलेत. पण ड्रायव्हर नसताना ज्यांनी ती जागा कमी जी भरून काढली, माझे दाजे आमचे नितीनजी दातीर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. आणि याच ठिकाणी कीर्तनोपी सेवेला पूर्ण विराम देतो. 2 चरण सोडवली, पुन्हा कधी आयुष्यात योग आला तर 2 चरण सोडवण्याचा प्रयत्न करेल. तुकाराम 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय. हे बोले बोले वेणी वाकोल्या उतार करा क्षमा पराध महाराज नाही उच्चारी लाज. खाली बसा, ए मावशे बस खाली.